नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओवरती। तर मित्रांनो, राहुलभाई पाटील यांचा महान भारत केसरी मथुरचे आगामी नियोजन काय असणार ते आपण या व्हिडिओद्वारे पुढे पाहणार आहोत। तर मित्रांनो, काल झालेल्या दहिवडी महाराष्ट्र केसरी मैदानात मथुर आणि बकासूर या भावाभावाची गाडी एका सेमीत लागली आणि या सेमी क्रमांक 3 मध्ये मथुरची हार झाली। तर मित्रांनो, हा खेळ आहे, खेळात हार जीत होत असते, त्यामुळे कृपया करून मित्रांनो या खेळाचा आनंद घ्या। खूप दिवसांनी बैलगाडा शर्यती चालू झाल्या आहेत, त्यामुळे कोणीही कोणत्या नंदीला वाईट बोलू नका, वाईट कमेंट करू नका। सर्वच गाडा मालक एक आहेत। काल मामानी पण बाईट दिली, राहुलभाई आपल्या मोठ्या भावासारखा आहे, त्यांचे चांगले संबंध आहेत। मथुर आणि बकासूरने महाराष्ट्रात नाही तर मित्रांनो 14 देशात बैलगाडा शर्यती पोहोचवल्या आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मित्रांनो कोणत्याही नंदीला वाईट कमेंट करू नका। तर मित्रांनो, आपला मथुर 1001 येईल या 17 ऑगस्टला ठिकाण विरकरवाडी, तालुका मान, जिल्हा सातारा, मेगा सिटी फाटी या हिंद केसरी मैदानात येणार आहे। तर मित्रांनो, आपल्या मथुरचा पैरा कोण? गेल्या 2 मैदानात काही कारणास्तव हार झाली, राहुलभाईंनी दिलेला शब्द पाळला। आता मित्रांनो, माझ्या माहितीनुसार या हिंद केसरी मैदानात टॉपचे नियोजन असणार आहे। माझा अंदाज आहे की या 2 नंदीपैकी एकासोबत आपला मथुर पळू शकतो। पहिला पंचम हिंद केसरी सर्जा आणि दुसरा मिलिंद शेट यांचा भुंगाडवान। तर मित्रांनो, या 2 नंदीपैकी एका नंदीसोबत मथुर पळू शकतो, हा माझा अंदाज आहे। तर मित्रांनो, फिक्स पैरा आपल्याला समजला तर नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये अपडेट दिली जाईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, हात जोडून सर्वांना विनंती करतो, देवाने आपल्याला चांगलं तोंड दिलंय, त्याचा उपयोग चांगला बोलण्यासाठी करा। कोणत्याच महादेवाच्या नंदीनं किंवा गाडा मालकांना वाईट बोलू नका, वाईट कमेंट करू नका।